बाकी राज्यात भरपूर वीज आहे. असं आहे की आपल्याला आकडेच या ठिकाणी पाहायला मिळतात. पंजाबची स्थिती काय, इतर राज्यांची स्थिती काय आणि महाराष्ट्राची स्थिती काय आहे. त्यामुळे महाराष्ट्राला अशा पद्धतीनं बदनाम करणं हे राजू शेट्टींना शोभत नाही. अर्थात अंमली पदार्थ हा एक हे मोठं आव्हान आहे. केवळ महाराष्ट्रासमोर नाही, संपूर्ण देशासमोर आहे. पण देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमितभाई शाह यांनी मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण भारतामध्ये ड्रग्सच्या विरुद्ध मोठी लढाई सुरू केली आहे. महाराष्ट्र त्यात अग्रणी आहे. काही काळ हा लढा आपल्याला द्यावा लागेल, पण मला विश्वास आहे की निश्चितपणे आपला विजय त्याच्यात होईल. असं आहे की आत्ता जी काही आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे त्यामुळे आपला कांदा बांगलादेशातही जात नाही आहे, आखाती देशातही जात नाही आहे. उत्पादन अधिक आहे, त्याला खरेदीदार कमी आहे. आणि म्हणूनच कालपासनं केंद्र सरकारने इंटरव्हेन्शन सुरू केलं आहे. 12.5 रुपयाच्या भावाने केंद्र सरकार कांदा खरेदी करत आहे, ती सुरू झालेली आहे. त्यामुळे काही ना काही दिलासा हा शेतकऱ्यांना निश्चित मिळेल.